नमस्कार मंडळी. मी तुमचा लाडका ओमक्या. ऑस्ट्रेलिया इंडियाची आणि ऑस्ट्रेलियाची आता टेस्ट सिरीजची दुसरी मॅच चालू झाली ॲडलेडमध्ये. खतरनाक म्हणजे टेस्ट क्रिकेट का बेस्ट आहे ना, का बेस्ट आहे, टेस्ट क्रिकेट का बघितलं पाहिजे, तर तुम्ही एकदा ऑस्ट्रेलिया इंडिया सिरीज बघून बघा. म्हणजे सगळं असं त्यांच्यात नाद करायचं नाही, एवढे एंटरटेनिंग मॅच चालेल की नाद करायचं नाही. म्हणजे खतरनाक. म्हणजे आजचा पहिला दिवस होता. आज आपण थोडं इंडियाची इनिंग बद्दल थोडं बोलणार आहोत की कसं कसं इंडियाचं झालं. तर सुरुवात अशी झाली की इंडियानं टॉस जिंकला. परत एकदा इंडियानं टॉस जिंकला की ते एक भारी झालं. म्हणजे टॉस हे एक 50% मॅच जिंकले असते टॉस जिंकले. पण ह्यावेळेस रोहित शर्माची चुकी अशी झाली की ओव्हरकास्ट कंडिशन आहेत आणि तरी इंडियानं ते टॉस जिंकून पण काय घेतली, बॅटिंग घेतली. म्हणजे ओव्हरकास्ट कंडिशन, वरनं पिंक बॉल, वरनं ऑस्ट्रेलियात खेळताय तुम्ही, बाउन्सी पिचेस. भाई पहिली बॅटिंग म्हणजे तुम्ही मरण असल्याचं एवढं जबरदस्त. आणि तसंच झालं इंडियाची 180 रनावर फक्त इंडिया पूर्ण इनिंग ऑल आउट झाली इंडियाची. म्हणजे परतमध्ये जसं जिथे इंडियानं सोडलेलं तिथंच असं पकडलं असं वाटायला लागले पहिल्या इनिंगमध्ये की जबरदस्त ऑस्ट्रेलियन बॉलर्स बॉलिंग केली. नाद करायचं नाही. पिंक बॉल का बेस्ट आहे, म्हणजे का घातक आहे, तर तुम्ही एकदा डे नाईट टेस्ट एकदा बघा. पिंक बॉल म्हणजे काय कमालीचा बॉल आहे तो. खेळणं अवघडच आहे माहितीये का, लय अवघड आहे पिंक बॉलवर. म्हणजे आता आपण सुरुवात करू की टॉस जिंकला इंडियानं. यशस्वी जायस्वाल के एल राहुल ओपनिंगला आले. म्हणजे रोहित शर्मानं फिक्स केलं की भाऊ, आधी सांगितलं त्यानं मी 6 नंबरला येणार आहे ध्रुव जुरेच्या जागेवर. तसेच आले के एल राहुल, यशस्वी जायस्वाल आले. यशस्वी जायस्वाल मागच्या मॅचला मिसेस स्टार्कला म्हणलेला, यू आर कमिंग टू स्लो ॲट मी, म्हणजे तू मला खूप स्लो बॉल टाकतोयस. मग मिसेस स्टार्क सारख्या बॉलला असं म्हणलं, वाय थोडं त्याला बेहाट होणारच. त्यानं आज दाखवून दिलं. पहिल्याच बॉलला यशस्वी जायस्वालची विकेट काढली. LBW झाला यशस्वी जायस्वाल, पहिलाच बॉल. म्हणजे टेस्ट क्रिकेटमध्ये पहिल्या बॉलला विकेट करणं हे बॉलरसाठी एक नाही का, एक लय खतरनाक गोष्ट झाली. आणि तशी मिचेल स्टार्कनं 3 वेळा करून दाखवले आतापर्यंत. ते पहिल्या बॉलला विकेट घेतली पिंक बॉलमध्ये बरं का त्यानं. जबरदस्त परफॉर्मन्स मिसेस स्टार्क. नाद करायचं नाही. सगळ्यात घातक बॉलर कोण असेल माहिती का पिंक बॉलमध्ये आत्ताच्या वर्ल्डमध्ये, तर मिचेल स्टार्क आहे पिंक बॉलसाठी. नाद करायचं ना भावानं. जे झालं यशस्वी जायस्वाल आउट झाल्यानंतर शुभमन गिल आला. भाई 6 म्हणजे जी स्टार्कचा ओरा होता, भावानं स्टार्कला एवढा मारला, 2-3 फोर एकाच ओव्हरला मारले डायरेक्ट शुभमन. सुरुवातच भावानं फोरनं केली. नाद करायचं नाही. असं वाटत होतं के एल राहुल आणि शुभमन गिलने 69 रनाची पार्टनरशिप केली की असं वाटत होतं की भाई पिंक बॉल म्हणजे काय जोकच केला त्यांनी. जबरदस्त बॅटिंग करत होते. पण पिंक बॉल असतो, कधी पण मॅच फिरवू शकतो पिंक बॉलचा नाद करायचा नाही. आणि बरोबर तसंच झालं की के एल राहुलची जशी विकेट भेटली मिचेल स्टार्कला, परत मग विकेटांचं हीच लागलं. म्हणजे नाही का, एक विकेट भेटली की 1-2-3 एकदम 7 बरोबर येतात, तसंच झालं. आणि के राहुलची विकेट पडली, विराट कोहली आला. भावाचं प्रत्येक वेळेस तसंच असतं, ऑराच वेगळा असतो. येतो असं वाटतं की आता शतकच 50 मारणार, पण काहीतरी होतं. एक फोर मारला भावानं, झाला. असं वाटलं की जबर आता हे दिसतोय ह्याच्यात. पण पिंक बॉलनं परत त्याची करामत दाखवली. विराट कोहलीला लिव्ह बॉल करायचा होता, त्यानं सोडायचा प्रयत्न केला. सोडताना बॅटरीला कट लागून स्लिपमध्ये आउट. स्मिथनं जबरदस्त कॅच घेतला विराट कोहलीचा. म्हणजे तसं वाटतेच की पिंक बॉलचा तोच हे आहे की म्हणजे बॅट्समन कुठला सेट नाही. म्हणजे 100 वाला पण बॅट्समन सेट नाही, 1 रनवाला पण बॅट्समन सेट नाही. जरी तुम्ही 100 रन काढला तरी तुम्ही सेट नाही. कुठल्या बॉलला आउट होऊ सांगू शकत नाही. हेच असंच झालं. मग परत म्हणजे विराट कोहलीचे काय विषय माहितीये का, विराट कोहली जर तुम्हाला आउट करायचं असेल ना, तर पहिल्या 10-20 रनामध्ये त्यालाच आउट करायला लागतो. तिथं त्याचं लक चांगलं असेल तर तो सर्वाय होणार, नसेल लक चांगलं तर तो आउट होणार 100%. पण एकदा 10-20 रन काढल्या की भावाला आउट करणं लय अवघड आहे. आणि तसंच झालं. प्रत्येक वेळी तसंच होतं. स्टार्टिंगला विराट कोहली आउट होतो, झालं. मग परत प्रेशर मागच्या सगळ्या बॅट्समनवर येतं, झालं. विराट कोहली आउट झाल्यानंतर आला आपला ऋषभ पंत आला. ऋषभ पंत जबरदस्त खेळत होता माहिती का. आजच्या बॅटिंग असंच जबर एक स्टार्कला त्यानं फ्लिकला फोर मारला, जबरदस्त फोर मारला. ऋषभ पंत पण जबर खेळत होता. शुभमन गिल म्हणजे लंच पर्यंत जातो असं वाटत होतं की 3च विकेट पडतील. पण लंचला जायच्या 1-2 ओव्हर आधी बरोबर शुभमन गिलनं असं फ्लिक मारा गेला, बॉल मिस झाला, वरचा बॉल मिस झाला भावाचा. LBW आउट, शुभमन गिल पण आउट. म्हणजे लंचला जास्त ओव्हर इंडियाच्या 4 विकेट घेतला. म्हणजे पूर्ण सेशन ऑस्ट्रेलियाकडे गेला. त्याच्यानंतर लंचवरून आले रोहित शर्मा दोघं, आता ऋषभ पंत. असं वाटतं की रोहित शर्मा ऋषभ पंत जबरदस्त जोडी टिकतील. रोहित शर्मा पण आउट झाला लगेच. 3 रन काढून रोहित शर्मा पण आउट झाला. म्हणजे त्याचा इम्पॅक्ट पाडता आला नाही त्याला, कारण त्याचं पण काय आता लवकरच पटकन विकेट पडल्या, त्यामुळे त्याला पण लवकरच यावं लागलं. मग झालं 5 विकेट पडल्या. त्याच्यानंतर आपले हे आला
नितीश कुमार रेड्डी नाद करायचा नाही भावाचा. म्हणजे नितीश कुमार रेड्डीनं परत दाखवून दिलंय तो खरंच सुपरस्टार आहे माहिती इथनं फ्युचर सुपरस्टार आहे इंडियाचा. इंडियाला जबरदस्त टॅलेंट मिळाले. बीसीसीआयचा परत आभार आहे आपण की इंडियाला नितीश कुमार सारखा प्लेअर दिलाय. नाद करायचा नाही. मग ऋषभ पंत पण एक पॅट कमिन्सचा आत्ताच्या ह्या सिरीजच्या आधीपर्यंत पॅट कमिन्सने एकदा पण ऋषभ पंत आउट केलं नव्हतं. पण ह्या सिरीजमध्ये 2दा ऋषभ पंतनं पॅट कमिन्सने ऋषभ पंतला आउट केलंय. कट लागला, एक बाउन्स झाला बॉल, भावाचा कट लागला, कॅच घेतला, ऋषभ पंतची विकेट भेटली. मग नितीश कुमार रेड्डी अश्विनांना आल्या खाण्यास सुरुवात. तीन चार फोर मारले भावानं. असं वाटतं की अश्विनांना नुसती डगआउट म्हणून सेट होऊन आल्या पिंक बॉल सारख्या याच्यावर नुसती काउंटर अटॅक केला अश्विननं. ते एक भारी खेळ अश्विननं. नितीश कुमार रेड्डी चांगली पार्टनरशिप करत होते. अश्विन आउट झाला. त्याच्यानंतर आपलं हर्षित राहणार मिसेस स्टार्कने त्याच ओव्हरला काढला. 5-4 घेतला त्याचा, 5 विकेट घेतल्या त्याने. 3 वेळा पिंक बॉल टेस्टमध्ये 5 विकेट घेतले मिसेस स्टार्कनं. त्याच्यानंतर मग नितीश कुमार रेड्डी भाई सगळेजण एका बाजूला आउट होते. ते भाऊ नुसता थांबत होता. एक असा जबरदस्त उचलून 6 मारणार आहे माहितीये का याला मिड ऑफला आपल्या मिसेस स्टार्कला जबरदस्त. परत पुढच्याच ओव्हरला त्यानं रिव्हर्स स्वीपला 6 मारला. तिसऱ्या बॉलला एक त्यानं पुल शॉटला 6 मारला. म्हणजे प्रत्येक शॉटला त्याने 6 मारला आज. जबरदस्त. नितीश कुमार रेड्डी नाद करायचा नाही भावत होता. असा खतरनाक खेळाय ना तू, जबरदस्त. ते झालं. नितीश कुमार असंच मारताना ते आउट झाला. म्हणजे 180 रनवर इंडियाची पहिली पारी समाप्त झाली. म्हणजे परत सारखं होतंय का असं आता मला थोडी भीती वाटायला लागली की स्टार्टिंगला आता इंडियाला अजून 20-25 रन ह्या पिंक बॉलसाठी कमी पडल्यात. पण बघूया आता बुमरा सारखा इंडिया डेडली बॉलर आहेत इंडियाकडे. आणि तसंच झालं. इंडिया सुरुवात जबरदस्त झाली त्यांची दोघांनी. उस्मान ख्वाजा आणि हे जबरदस्त खेळत होते. 6व्या ओव्हरला बुमराला विकेट भेटली स्वतःच्या. म्हणजे 6 ओव्हर बुमराला विकेट दिली नाही. स्वतःची 6वी ओव्हर बरं का इंडियन टीमची नाही. 10वी 15 11 ओव्हरला इंडियाला पहिली विकेट भेटली. जबरदस्त खेळ. मग उस्मान ख्वाजाने नितीन मॅक्सवेलने जबर खेळले. आणि आता एकच विकेट पडली आता ह्यांची लबोशेन आणि मॅक्सवेलनी खेळतायत. बघूया आता काय होतंय. असं वाटतंय की अजून 1-2 विकेट पडतील दिवस संपायच्या आधी. अजून 1 तासभर मॅच राहिली. पुढच्या व्हिडिओला साठी आपण लवकरच भेटू. धन्यवाद.